माहीत नाही. आता कोण आलं असेल? कर्जात बुडालेल्या, कर्जाने त्रस्त झालेल्या अखिलेशला दारावरची थाप ऐकू आली. पण पुढे जाऊन दार उघडताच समोर उभी असलेली व्यक्ती पाहून त्याला आश्चर्य वाटले. तू? आपला बालपणीचा मित्र तारकेश्वर समोर दिसल्याने त्याला आश्चर्य आणि आनंद झाला. म्हटलं आज तुझ्या शहरात आलो, वाटले तुला भेटावं, असे बोलून तारकेश्वर हसला. अखिलेशला अचानक ते दिवस आठवले. त्याचा हाच मित्र कधी ना कधी कुठल्या बहाण्याने त्याच्या घरी त्याच्या आईने बनवलेले पराठे खायला यायचा. अखिलेशच्या आईने स्वतःच्या मुलांप्रमाणेच तारकेश्वर ही तशीच माया लावली आणि त्याला खाऊ न घालता परत जाऊ देत नव्हती. वास्तविक लहानपणीच आई गमावलेला तारकेश्वर याच परिसरात वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहत होता, जिथे अखिलेशच्या वडिलांचे खूप प्रसिद्ध होलसेलचे दुकान होते आणि खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या तारकेश्वरचे वडील मात्र सामान्य नोकरदार होते. घर भाडे व घर खर्च भागवल्यानंतर तारकेश्वरची कोचिंग फी वेळेवर भरण्या इतपतही पैसे उरत नव्हते. अखिलेशच्या वडिलांच्या दुकानातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने यांच्याकडे पैशाची कमतरता आणि कोणती समस्या कधीच नव्हती. याचमुळे कधीकधी अखिलेश त्याचा मित्र तारकेश्वरला पैसे देऊनही मदत करत असे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अखिलेश त्याच शहरात राहिला, पण तारकेश्वर नोकरीच्या निमित्ताने मात्र दुसऱ्या शहरात गेला. दोघेही व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त होते की त्यांनी वर्षानुवर्षे एकमेकांना भेटलेच नाही. पण काही दिवसांपूर्वीच दोघेही फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांना भेटले आणि आज दोघेही समोरासमोर उभे होते. खूप वर्षांनी भेटलेल्या आपल्या मित्राची सरभराई करण्यात अखिलेशने कोणतीही कसर सोडली नाही. त्याच्या बालपणीच्या मित्राला भेटून त्याची बायको आणि मुलंही खूप आनंदी झाली. एकमेकांचा आनंद लुटत असताना काय झाले ते कळलेच नाही. गेल्या काही वर्षात तारकेश्वर यांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला होता आणि व्यवसायात बरीच प्रगती केली होती. पूर्वीप्रमाणे आता त्याच्याकडे पैशाची कमतरता नव्हती. तारकेश्वरला अखिलेशच्या बुडत्या व्यवसायाची स्थिती आणि त्यांच्या भावांमध्ये असलेला वाद आणि वडिलांच्या मृत्यूनंतरची विभागणी समजली होती. तारकेश्वरने त्याला त्याच्या स्थापित व्यवसायात भागीदाराची ऑफर दिली आणि अखिलेशने ती आनंदाने स्वीकारली. काही वेळाने घरून निघताना मित्राने अखिलेशच्या खांद्यावर हात ठेवला. मला तुझ्याबद्दल तक्रार आहे. कसली तक्रार रे? अखिलेश आश्चर्यचकित झाला. तू इतक्या कठीण परिस्थितीतून जात होतास तरीही तू मला काहीच सांगितले नाहीस, असे का? मित्राचे स्नेह मिळाल्यानंतर अखिलेश भावूक झाला आणि त्यांनी आपल्या असहाय्यतेबद्दल सांगितले. कितीतरी वेळा मी सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी माझी हिंमत झाली नाही. मग तू कधीतरी मला भेटायला आला असतास. मला वाटले की मी तुला असे भेटायला येईल तर मी काही मागायलाच आलो आहे. अखिलेशने यावर आणखीन खुलासा करत असताना त्याच्या मित्राने त्याला मध्येच अडवले. पण मी तुझ्या घरी उपाशीपोटी यायचो तर याचा कधी विचार केला नाही. मित्राचे म्हणणे ऐकून अखिलेश अवाक झाला, पण तारकेश्वर याने आपले बोलणे चालूच ठेवले. माझ्या पडत्या काळात तू माझ्या कोचिंगची फी अनेक वेळा भरली होती. आपल्या मित्राच्या स्मरणशक्तीवर आश्चर्यचकित झालेल्या अखिलेशला काही दशके जुनी गोष्ट आठवली. तो आता गप्प बसू शकला नाही. त्याने पुढे येऊन तारकेश्वरला मिठी मारली. तुला तुझ्या मित्राला विचारण्याची काय गरज आहे? मला तुझी असहाय्यता समजू शकते. मित्राने मिठी मारल्याने तारकेश्वरचा कंठ भरून आला. मी पण तेच म्हणतोय. खऱ्या मैत्रीत फक्त एकमेकांना भेटण्याची गरज असते, विचारायची गरज नसते. जुना मित्र भेटल्यामुळे अखिलेश भावनेने भारावून गेला आणि त्याला वाटू लागले की कदाचित कृष्णा आणि सुदामा यांच्यातील मैत्रीसारखीच आपली मैत्री असावी. तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.